हजर झालेला आहे. वास्तविक पाहता तुमची माझी म्हणजे ही ओळख नवीन नाही आहे, तुम्ही मला ओळखतात. कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही या देशाच्या एक चौथ्या स्तंभाचं काम एक निष्प्रभपणे एक चांगल्या पद्धतीनं या पाडोदा तालुक्यामध्ये तुम्ही करत असतात. आतापर्यंत देखील या न्याय क्षेत्रामध्ये जनहितार्थ माझ्या याचिका किंवा जनहितार्थ संदर्भामध्ये जे जे काही प्रश्न असतील देऊन समाज उपयोगी ज्या बातम्या आहेत त्या तुम्ही हिताच्या बातम्या समाजापुढे तुम्ही आणलेल्या आहेत. त्यामुळे तुमचा त्याबाबत सुद्धा प्रथमतः मी आभार मानतो. आता 2024 मध्ये आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये जी निवडणूक होणार आहे त्या आष्टी विधानसभा निवडणुकीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक विधिसेनेचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून आणि मराठवाड्याचा एक प्रमुख म्हणून मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर या आष्टी मतदारसंघामध्ये मला देखील एक उमेदवारी द्यावी अशी मागणी केली. आता प्रश्न असा पडतो की या राजकीय क्षेत्रामध्ये सध्याच्या लोकशाहीमध्ये मी निवडणुकीला का उभं राहावं या संदर्भाची माझी भूमिका पहिल्यांदा आपल्याला स्पष्ट करतो. कारण आज या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी म्हणजे जगामध्ये जर सर्वसामान्य माणसाला जर काही पुढे क्रांती करायची असेल तर सर्वात आधी जो बुद्धिवंत प्राणी असतो, इंटेलेक्च्युअल पर्सन असतो, तो पत्रकार असो, वकील असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, सायंटिस्ट असतो किंवा एखादा सामाजिक कार्यकर्ता असतो, हा ज्यावेळेस त्याचे विचार मांडतो आणि ते विचार तो ज्यावेळेस समाजामध्ये पुढे घेऊन जातो त्यावेळेस सर्वसामान्य माणसं ते विचार फॉलो करतात. आज या देशामध्ये मी 28 वर्षापासून उच्च न्यायालय औरंगाबाद संभाजीनगर खंडपीठामध्ये काम करत असताना एक माझ्या वडिलाच्या माध्यमातून, माझ्या फॅमिलीच्या माध्यमातून, माझ्या बांधवाच्या माध्यमातून, तुमच्यासारख्या मित्राच्या माध्यमातून मी ज्यावेळेस त्या ठिकाणी काम करत असतो तर मी वकील म्हणून काम करत असताना त्या माझ्या वकिलीमध्ये माझा एक सामाजिक कार्यकर्ता एक समाजही मी आजपर्यंत जिवंत ठेवलेला आहे. आणि हे पाहत असताना ज्यावेळेस या ग्रामीण भागामधील लोक सर्व जाती धर्माचे लोक पक्षकार म्हणून त्या ठिकाणी येतात आणि त्यांचे प्रश्न वेगळ्या पद्धतीचे असतात त्यावेळेस मला खंत वाटते की भारतीय राज्यघटनेचा एक अभ्यासक म्हणून आणि उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करत असताना आज उच्च न्यायालय एक वाहत्या पेयपत्रपेटी सारखं त्या ठिकाणी प्रेग्नन्सी वाढलेली आहे. त्यात आपण न्यायाधीशाला जनतेला वाटत असेल न्यायाधीश हे काही तिथे लवकर काम करत नाही, वस्तुस्थिती तशी नाहीये. आज लोकसंख्येच्या मानाने देशामध्ये न्यायाधीशांची संख्या कमी आहे. एक न्यायाधीश त्याच्या पुढे जर 100 मॅटर टाकले तो हरिडली मॅनरने न्याय देऊ शकत नाही. तरी सुद्धा ते 6-7 वाजेपर्यंत बसून आपल्याला न्याय द्यायचं, जनतेला न्याय द्यायचा प्रयत्न करतात. परंतु दुसरा विषय असा येतो लोकशाहीमध्ये आज न्यायालयापुढे एवढे प्रकरण का वाढले. मी जर आपल्या बीड जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर मला असं लक्षात येतं की जास्त मॅटर माझे बीड जिल्ह्यामध्ये असतात की जे प्रश्न तहसील ऑफिसमध्ये, ग्रामपंचायतमध्ये, नगरपंचायतमध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, मोजणीच्या कार्यालयामध्ये या कार्यालयामध्ये सुटू शकतात. ते साधे प्रश्न सर्वसामान्य माणसाचे त्या ठिकाणी सुटत नाहीत. मग मी याचा अभ्यास केला की काय लोकांचे प्रश्न आहेत. साधा फॉर एक्झाम्पल एक 7-12चा प्रश्न असतो, एक फेरफारचा प्रश्न असतो. तो माणूस त्या ठिकाणी जातो, चुकीचा कोणीतरी फेरफार घेतलेला असतो आणि मग अशा पद्धतीमध्ये की त्याला न्याय मिळत नाही. आपण आपला परिवार राजकारणाशी संलग्न आहात. हो, सुरुवातीपासून आम्ही मानतो. शरद पवार आणि अजित पवारची विभागणी झाल्यानंतर राजकारण बदललेले आहे आणि आष्टी मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात जातीचं राजकारण चालतं. हो, याकडे तुम्ही कसं बघता? हा, याच्यामध्ये माझं असं मत आहे की आता तुम्ही मी त्याच्यावर पुढे जाऊन स्पष्टच बोलतो की आज महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात आणि जास्तीत जास्त मराठवाड्यामध्ये हा जो मराठा रिझर्वेशनचा जो प्रश्न आहे हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला. मी उच्च न्यायालय वकील संघाचा अध्यक्ष असताना जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी गेलो आणि त्यांना मी संपूर्ण 150 वकील घेऊन त्या ठिकाणी पाठिंबा दिला. तर त्याबद्दल माझी अशी भूमिका अशी आहे की मुळात रिझर्वेशन ही जी आहे हा हक्क नसून ही एक सवलत आहे. सर्व समाजातील आपले बंधू एका फुटिंग म्हणजे एका लेवलमध्ये राहावे. भारतीय राज्यघटनेने ही आपल्याला एक सवलत दिलेली आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला हे जे रिझर्वेशन आहे ते 10 वर्षासाठी ठेवलं होतं. परंतु काळानुरूप
त्या समाजाचा विकास झाला नाही म्हणून त्या गव्हर्नमेंटनी ते परत वाढवलं. आता राहिला विषय काय की आज मराठवाड्यामध्ये मराठा समाजाने किंवा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा रिझर्वेशन का मागायला लागला. तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र याचं एक मला थोडं त्याच्यामध्ये थोडा फरक जाणवतो. एक वकील म्हणून आणि एक अभ्यासक म्हणून तो फरक असा जाणवतो की पूर्वी एक कॉमन ग्राउंड काय आहे की पूर्वी जमीन होत्या आणि जमीन ही उपजीविकाचे साधन होतं. मराठा समाज असो, माळी समाज असो किंवा ओबीसी ज्यांच्याकडे त्यावेळेस जमीन होत्या हा. आणि हे हळूहळू कमी होत गेले. भाऊ वाढत गेले, त्यानंतर लोकसंख्या वाढत गेली आणि जे तुकडे तुकडे पडत गेले. त्यामुळे काय झालं की हे चार भावाचे आपण नंतर कुटुंब मोठं होत गेलं त्याचं काही आज भागत नाही. पूर्वी काय होतं, आज शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन गोष्टीला खूप आपल्याला खर्च लागतो. त्यामुळे काय झालेलं आहे की जरा शाळेत जायचं प्रत्येकाला वाटतं आपण इंग्रजी शाळेमध्ये जाऊ, आपली चांगली शाळा असावी. मग प्रत्येक पालकाला वाटतं आपण तिथं जावं म्हणून आज तुम्हाला पहिलीपासूनच तुम्हाला डोनेशन द्यावं लागतं. आज शेती पिकत नाही. आज म्हणजे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र ह्याच्यासाठी म्हणतो मी की तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आपलं साकत पासून पश्चिम महाराष्ट्र सुरू होतो. मला कधी असं 10 वर्षात आठवत नाही, तुम्ही पत्रकार बनलोय तुम्हाला पण आठवत नसेल की साकतच्या किंवा एखाद्या जामखेड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असं मी सुद्धा कधी बातमी वाचली. ती जर तुम्हाला मराठवाड्यामध्ये तुम्हाला हे दिसेल. त्याचं कारण असं की एकतर आपल्याकडे नैसर्गिक म्हणजे आपल्याकडे मोठ्या नद्या नाहीत, मोठे प्रकल्प नाही किंवा तसे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर प्रकल्प आणण्याचे प्रयत्न झालेले नाही. त्याचं मुळात रिझर्वेशन मागायची पाळी का आली ह्याचा सुद्धा अभ्यास होणं गरजेचं आहे. कारण काय आहे आपल्या इकडे ही बेकारी इंडस्ट्री नसल्यामुळं आर्थिक स्तोत्र आपल्याकडे हे नसल्यामुळे ह्या समाजामध्ये डिस्पॅरिटी झाली. फॉर एक्झाम्पल आता मी आहे, माझी जमीन पूर्वी आमचे चुलते हे ते म्हणून आमचे 60 एकर राहिले शिलिंगमध्ये. त्यानंतर चार भाऊ झाली 15 एकर, 15 चौक 60. आता आम्ही 3 जण भाऊ, आम्हाला किती आली 5 एकर जमीन आहे. मग 5 एकर मध्ये आज जर मी इथं राहिलो असतो पाठवल्याला तर आम्ही 3 भावाचं ह्याच्यामध्ये होऊ शकलो नसतो. मी आज औरंगाबादला गेलो, मी तिथं वकील झालो, शिकलो. ठीक आहे, वकिलीमध्ये गेल्यानंतर मी प्लॅनिंग केली, मी एका माझ्या अपत्यावर हे करून मी समजा वेल डेव्हलप केलं. पण माझे भाऊ समजा चक्रबन दादा शिवभूषण आहेत. माझी मुलगी आणि त्यांच्यामध्ये लहानपणीपासून ह्याच्यापासून फरक पडला ना. माझे सख्खे भाऊ आहेत ते पण मराठा आहे, परंतु आर्थिक स्तर जो आहे तो दोघांमध्ये उत्पन्नाचा स्तर बदलल्यामुळे बदललेला आहे. म्हणून आज काय झालं की आज जरांगे पाटील महाराष्ट्रामध्ये का लोकांनी डोक्यावर घेतलंय त्याचं कारण असं आहे त्या माणसाचं शिक्षण जरी कमी असेल तरी त्या माणसाकडे ज्ञान भरपूर आहे आणि समाजासाठी काहीतरी करायची तळमळ असल्यामुळं आज 70 वर्षामध्ये हा जो प्रश्न ज्या लोकांच्या हातात सत्ता आली त्यांना सोडता नाही आला म्हणून समाजाला असं वाटलं की हा व्यक्ती आज आपलं प्रामाणिकपणे काम करतोय म्हणून त्याच्या पाठीमागे येईल. दुसरा महत्वाचा मुद्दा ओबीसी आणि मराठा ह्या वादाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस ओबीसीला रिझर्वेशन दिलं गेलं त्यावेळेस मराठा समाजाचा कुठलाही माणूस रस्त्यावर येऊन त्याला अपोज केलेला नाही. त्याच्याही पुढे मला असं जाऊन म्हणायचे भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल 19 आणि आर्टिकल 20 मध्ये आर्टिकल 21 मध्ये प्रत्येकाला आपला हक्क मागायचा अधिकार आहे. त्यामुळे मराठा समाज शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी हे मागत होता त्याला प्रतिमोर्चे काढायची गरज नव्हती असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणून छगन भुजबळ यांनी जे प्रतिमोर्चे देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून काढलेले आहेत असं माझं ठाम मत आहे. आणि त्याच्यामध्ये मराठा आणि ओबीसी हा वाद इंटेन्शनली निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे. कारण आज धनगर मराठा असो त्यानंतर माळी असो हा समाज पहिल्यापासून मित्र जातपात मानणाराच माणूस नाही, परंतु तरी सुद्धा हे पूर्वी भाऊच असतील. एक मेंढा सांभाळायला गेला, एक शेती करायला गेला, एक लढायला गेला. ह्या भावामध्ये एक काही ठराविक लोक ज्यांना विकास करायचा नाही त्यांना फक्त राजकारण जातीपाती धर्माच्या नावावर करून विकासाच्या ह्याच्यावर किंवा भ्रष्टाचारावर येऊ द्यायचं नाही म्हणून असे मुद्दे काढतात. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की जर मराठा समाजाला जे रिझर्वेशन मागितलं ते देण्याचा अधिकार शासनाला आहे. केंद्र आणि राज्य सरकार हे भारतीय जनता पार्टीचं दोन्हीकडेही त्यांचं असल्यामुळं त्यांना हा प्रश्न सोडवल्या जाऊ शकत होता. विनाकारण ह्याच्यावर त्या मोर्चा हल्ला करायची गरज नव्हती. त्यांनी विनाकारण त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्यामुळे वातावरण चिघळलं गेलं. आणि त्यानंतर मग काय झालं की ठीक आहे सर्वसामान्य माणूस तो मराठा असो कोणत्याही जातीचा असो त्याला कायद्याचं ज्ञान नसतं त्यामुळे त्याला तो इश्यू फक्त जातीमध्ये असा दर्शवला जातो. पण माझ्यासारख्या किंवा आपल्यासारख्या एज्युकेटेड लोकांना माहिती आहे जातीपातीचा विषय नाही. आपण एकमेकाच्या सुख दुःखात जातो ते एकमेकाला मदत करतो. तुमची नाती किंवा जातीपातीची दुश्मनी नाही. परंतु हा लढा राजकारणामध्ये वापरण्याच्या दृष्टिकोनातून हा दाखवला गेला. कारण समजा मराठा समाजाला चुकीचं आरक्षण दिले गेलं, तुम्ही 2दा त्याच्यामध्ये गेले, हायकोर्टाने दिलं, सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं. म्हणून जर एखाद्या व्यक्तीला समजा जे लोक आज मराठा समाजाचे प्रतिमोर्चे काढतात त्यांना जर असं वाटत असेल
की मराठा समाजाला शासनाने जर चूक दिलं तर चूक दिल्यानंतर ते हायकोर्टामध्ये जाऊ शकतात, ते रद्द करून घेऊ शकतात. परंतु दोन समाजामध्ये विनाकारण दोन समाज पुढे आणून त्याच्यावर तेढ निर्माण करणं हे अयोग्य असं माझं मत आहे. आणि त्याच्यामुळं माझं सर्व समाजाला अशी विनंती आहे की आपण आपल्या गुन्हे गोविंदाने आपण मानलं पाहिजे. कारण हा जो रिझर्वेशन हा विषय फार घटनात्मक आहे, तो क्लिष्ट आहे. तो जर सोडायचा असेल तर विविध घटनेवर अभ्यास असणाऱ्या विविध वकिलांचं त्या ठिकाणी पार्टिसिपेशन करून घेणं शासनाचं आणि समाजाचं देखील त्या ठिकाणी कर्तव्य आहे. त्यामुळं ओबीसीचं आपण काढून घ्यायला मराठा समाजाला द्यायला असं नाही. आज मराठा सुद्धा आपलाच भाऊ आहे. आज ते जर उपाशी मरत असतील तर त्यांना योग्य फुटिंगवर जर तुम्ही नाही आणलं तर काय होणार आहे उद्या? जर एखादा माणूस उपाशी मारायला लागला, तुम्ही कायद्याने त्याला किती दिवस हे करणार आहे? आज ग्रामीण भागामध्ये चित्र असं आहे की कित्येक लोकांचे लग्न होत नाही. आज शाळेमध्ये जर समजा पोरं शिकायला गेली, एखाद्याला कपडे मिळाले, एखाद्याला फॅसिलिटी मिळाल्या, त्या लहान मुलाला जातपात काय माहित असत? तो म्हणतो ना त्याच्या घरी नंतर आहे, अरे ह्याला कपडे दिले, ह्याला पुस्तक दिले, मला दिले, मी मराठा म्हणून दिलेलं. म्हणून मराठा समाजाचा जो डाटा त्यांनी कलेक्ट केलेला आहे किंवा महाराष्ट्रामध्ये समजा 33% मराठा असं जरी गृहीत धरलं तर फक्त 3% मराठा हा श्रीमंत आहे, ज्यात आमदार खासदार हे मोठे लोक आहेत, कारखानदार आहेत. पण 30% समाज जो ग्रामीण भागामधला गरीब आहे. त्यामुळे त्या गरीब समाजाला त्या ठिकाणी मराठा रिझर्वेशन मिळालंच पाहिजे, ही सुद्धा माझी ठाम भूमिका आहे. आता राहिला विषय कोणता किंवा ह्याच्यावर अन्याय होतो का त्याच्यावर अन्याय होतो, अन्यायाचा विषय नाही. घटनेमध्ये जे कायदेशीर रिझर्वेशन असेल ते मिळावं, जे टिकाऊ असावं असं माझं मत आहे. आणि त्याच्यामुळे कसं आहे हा शासनाचा केंद्र आणि राज्य शासनाचा विषय. केंद्र आणि राज्य शासनाने जर नियत चांगली ठेवली तर त्यांनी अशा त्यांच्याकडे एक्सपर्ट आहेत, त्यांच्याकडे ॲडव्होकेट जनरल आहेत, महाराष्ट्रामध्ये नामांकित वकील आहेत, जजेस आहेत रिटायर, त्यांची सगळी मदत घ्यावी, विविध जाती धर्माच्या संघटनेची मदत घ्यावी आणि हा एकोप्याने हा प्रश्न सोडावा असं माझं त्याबद्दल मत आहे. म्हणून त्याच्याही पुढे मला जाऊन असं म्हणायचंय की आता आपण सर्व जाती धर्मातल्या इंटलेक्च्युअल लोकांनी पुढे येऊन आपण आपला ज्यावेळेस प्रतिनिधी निवडून देतो, 5 वर्षांनी ज्यावेळेस तो मत मागायला येतो तर त्यावेळेस आपण त्याची जातपात धर्म न बघता तो जर आपल्याला सांगायला मी या धर्माचा आहे, मी ह्या जातीचा आहे म्हणून मला मतदान करा, तर मतदारांनी त्याला विचारलं पाहिजे की आम्ही तुला जातीवर मतदान नाही केलं, आम्ही तुला धर्मावर मतदान नाही केलं, आम्ही तुम्हाला आमच्या भागाचा विकास करण्यासाठी आमचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्हाला आम्ही विधिमंडळामध्ये पाठवलेले आहे. त्यामुळे तुम्ही आमचे किती प्रश्न सोडवले याच्यावर त्याला विचारलं पाहिजे, तरच आपली लोकशाही सुदृढ होणार आहे. नाहीतर तुम्ही काय 1857 ला असं झालं होतं, त्यावेळेस अशी इकडची मस्जिद तिकडे पडली होती, तिकडची ती मस्जिद अशी झाली होती, हे जुने मुद्दे जर उकळून काढत गेले तर तुम्हाला सांगतो आपल्या समाजामध्ये अशांतता निर्माण होणार आहे आणि आपल्या देशाला सुरुंग लागणार आहे, एकता आणि अखंडता त्या ठिकाणी आपण धोक्यात येणार आहे. त्यामुळे या बुद्धिवादी लोकांचं कर्तव्य आहे, तुम्हाला मी सांगतो की यांनी सर्वसामान्य माणसाला सुद्धा आपण जागृत केलं पाहिजे. कारण हे जे लोक आज काय झालं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे प्रस्तावित लोक होते 50-50 वर्ष ह्या लोकांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर राहिले, साहेबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून चांगली चांगली खातं दिली, यांनी संस्था काढल्या, मोठ्या मोठ्या संस्था काढून त्या ठिकाणी किती मराठा समाजाला अकोमोडेशन देतात, त्याचं सुद्धा त्या ठिकाणी सीमावलंबन होणं गरजेचं आहे. त्या लोकांचे काही पानमळे नव्हते किंवा द्राक्षाचे मळे नव्हते. आज यांच्या करोडो रुपयाच्या प्रॉपर्ट्या कुठं झाल्या ह्याचा जाब आज सर्वसामान्य मतदारांनी त्यांना विचारला पाहिजे. गावात बांगला, तालुक्याच्या ठिकाणी बांगला, जिल्ह्याच्या ठिकाणी बांगला, त्या ठीक आहे उद्योगधंद्यामध्ये सुद्धा तुम्हाला पैसे मिळणारे चांगले लोक आहेत, मी म्हणत नाही पैसे कमी सगळ्यात जो आहे तो भ्रष्टाचाराच्या मार्गाने कमी होतो. कारण मी पण वकील आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केला, खरं बोलून जर केला तर प्रामाणिकपणे देखील आज पैसे कमवता येतात. परंतु आज काय झालेले कॉन्ट्रॅक्टर शेअरमध्ये तुम्हाला 30% 25% मार्जिन असताना सुद्धा तुम्ही टोटल बोगस काम करता. उदाहरण तुमच्या पुढे आहेत, पाटोदा नगरपंचायतचा पूल आहे, पूल कमी बांधणार आहे, 3 कोटीचं बिल उचलून टाकलेले, पूलच झालेला नाही तिथं. एवढी डिलिंग करायला लागली तिथे की वन टेक्निकल सँक्शन सुद्धा बोगस आणायला लागले. म्हणजे असे जर लोक तुम्ही निवडून द्यायला लागले, गुंड भ्रष्टाचारी लोक, तर ते समाजाचं हित काय पाहणार आहे? एवढंच नाही तर नगरपंचायत पंचायत समित्या कशा पद्धतीने त्या ठिकाणी हे निवडून येतात, ग्रामपंचायतच्या लोकांना या ठिकाणी बोगस नोंदणी घेतात, ते बोगस मतदाराच्या याद्या करतात आणि त्या जोरावर हे लोक निवडून देतात. आज मी मतदारसंघामध्ये फिरतोय, आष्टी मतदारसंघात टोटल दहशत आहे. लोकांच्या मनात ते बदल करायचं पण लोक बोलू शकत नाही. आमची चांगली बातमी असली, तुमची जरी चांगली बातमी असली, काय पत्रकारांनी मला फोन केला, त्या पत्रकार बांधवांना देखील किंवा एन जाधवची असो किंवा एखादी चांगली बातमी टाकली तर त्याला विचारलं जातं, अरे तुला किती पैसे दिले जाते?
ज्यावेळेस पत्रकार हा विचाराला बांधलेला आहे, तो प्रामाणिकपणे माझी बातमी टाकतोय, तर त्यांनी ठामपणे सांगितलं पाहिजे की आम्ही विचाराला पक्के माणसं आहेत, आम्ही काय बिकाऊ नाहीये. ठीक आहे, व्यवसाय आणि पोट आपलं आहे, जरूर आहे, पण ह्याचा अर्थ आपल्याला कोणी विकत घेतलेला नाही. त्यामुळं ही हुकुमशाही नाहीये. त्यामुळं आज ह्या आष्टी मतदारसंघामध्ये त्या जर बदल करायचा असेल तर ह्या सर्व घटकाला त्या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल आणि हा बदल आपल्याला घडून आणता येऊ शकतो. त्यामुळं जातपात धर्माच्या पलीकडे जाऊन एक राष्ट्र, सर्व समाज आणि विकास ह्या गोष्टीला माझं प्राधान्य राहणार आहे. आणि जे विकासाच्या बाजूने मी ठामपणे जर मला जर संधी दिली तर मी निश्चित प्रयत्न करणार आहे, एवढंही सांगतो. आणि ह्याच्याही पुढे जाऊन सांगतो, मी वकिली क्षेत्रामध्ये वकील म्हणून काम करत असताना मी राजकारणात आता सक्रिय राजकारणात उतरायचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आष्टी पाटोदा पेठ जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी इथून पुढे सक्रियपणे त्या ठिकाणी काम करणार आहे. त्याच वेळेस माझा वकील व्यवसाय आहे, एक सिलेक्टेड मॅटर त्याच्यामध्ये जनहितात द्यायचे आणि मोठे मोठे मॅटर ज्याच्यामुळं मला कुठे करप्शन करायची गरज पडणार नाही, माझ्या कुटुंबाला मिळतील असा मला पैसा मिळेल, एवढं मी त्या ठिकाणी काम करणार आहे. एवढं या ठिकाणी मी आज मी आपल्याला सांगतो. आपल्या पाडोद्यावर हा मोठा अन्याय झालेला आहे. तुम्ही उमेदवारी मिळवता म्हणता, आम्ही पत्रकाराच्या वतीने सर्वांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत. हे आष्टी पाटोदा आणि शिरूर हा विधानसभा मतदारसंघ बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विधानसभा आहे. त्याच्यामध्ये कार्यकर्त्याची फळी तुम्ही आता समजा निवडणुकीला उभं राहायचं म्हणल्यावर प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्याची फळी निर्माण करणं गरजेचं आहे. त्या संदर्भात तुम्ही काय करता? हा, तर कार्यकर्त्याच्या संदर्भामध्ये आता हे निश्चित आहे, मी प्रोफेशनल राजकारण नसल्यामुळं प्रत्येक ठिकाणी काही माझे कार्यकर्ते नाहीये, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचे त्या ठिकाणी पूर्ण मतदारसंघामध्ये कार्यकर्ते आहेत. पाटोदा तालुक्यामध्ये शिवभूषण जाधव यांच्या नेतृत्वाखाली 2 लोकसभा आणि 1 विधानसभेची निवडणूक लढलेली. आणि आपल्याला माहिती आहे की गेल्या वेळेस सुद्धा बजरंग बाप्पाला पाटोदा शहराने 1000ची लीड दिली होती आणि आपल्या तालुक्याने यावेळेस सुद्धा 1100ची लीड दिली होती. त्यामुळं मी आज या मतदारसंघामध्ये फिरत असताना जरी त्या ठिकाणी माझ्याकडं गडगंज किंवा असे मोठे इस्टॅब्लिश कार्यकर्ते नसले तरी सर्वसामान्य गोरगरीब कार्यकर्ते त्या ठिकाणी माझ्याबरोबर आहेत आणि पक्षाचे कार्यकर्ते आहेत. आणि लोकांची भावना अशी आहे की आज की स्वतःच ही निवडणूक आता लोकांनी हातात घेतलेली आहे. आणि माझ्या वडिलांचं बॅकग्राऊंड, माझे वडील सभापती होते इथं, त्यांनी मला चांगलं आठवतं की पंचायत समिती 4 वर्ष उपसभापती होते, 1 वर्ष सभापती होते. आपण सिनियर आहेत, आपल्याला त्याचं ज्ञान आहे की ते पंचायत समितीमध्ये पायी जायचे आणि पूर्ण तालुक्यात दौरा करून पुन्हा आल्यानंतर पंचायत समितीच गाडी सोडायची. त्या काळामध्ये आपले पानसंबर डॉक्टर हे अध्यक्ष सभापती होते. तर मराठवाड्यामध्ये आपली पंचायत समिती त्यावेळेस पहिली आणि महाराष्ट्रामध्ये 3री ग्राम अभियानामध्ये आली. आणि मी वकील म्हणून या आष्टी मतदारसंघामध्ये कमीत कमी 2 ते 2.5 हजार मॅटर मी या ठिकाणी चालवलेले आहे. त्यामुळं या पक्षकारांच्या माध्यमातून किंवा माझे नातेवाईक भरपूर आहेत, मित्र कंपनी सर्व जाती धर्मामध्ये आहेत. म्हणजे इथं आज क्लिअर म्हणजे तुमची चर्चा होते की बाबा हा 3 मराठा समाजाचे उमेदवार आल्यानंतर 1 अमुक जर ओबीसी आल्यानंतर तो सहजच निवडून येईल. मला जर उमेदवारी दिली तर तसं काय होणार नाही याची मला खात्री. त्याचं कारण असं आहे की कैलासवासी शिवराव जाधव, कैलासवासी लक्ष्मणराव जाधव व माझे चुलते दिनकरराव पाटील, आम्ही माझ्या आजोबापासून आमचं कल्चर आहे. कारण हे पाटोदा शहर आहे 18 पगड जातीचे, सर्व जाती धर्माचे. आणि ह्या शहरामध्ये हा क्रांतिसिंह नाना पाटलाच्या स्पर्शाने विचाराने पावित झालेला आहे. इव्हन या शहरामध्ये ब्राह्मण सुद्धा कम्युनिस्ट होते, त्यांचे वडील स्वतः तिथं कम्युनिस्ट विचाराचे होते. म्हणजे इथं जाती वृत्तीचे लोक नाही. ठीक आहे, प्रत्येकाच्या ऍडजस्टमेंटमुळे प्रत्येक माणूस आपापल्या वेगवेगळ्या पक्षात काम करीत असेल, परंतु मला एवढं ठाम माहिती की इथला जो मतदार आहे तो सेक्युलर विचाराचा आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीकडे काही एक व्हिजन आहे, जो व्यक्ती ह्या समाजाला विकास, संरक्षण आणि त्यानंतर त्याला वेळी काळ प्रसंगी मदत करण्याची भूमिका घेणारा उमेदवार असेल तर मला खात्री याच्यामध्ये पाटोदा शिरूरच नाही तर पूर्ण आष्टी मतदारसंघामध्ये माझ्या बाबतीत जातीपातीचं राजकारण न होता मला सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी माझे काही समजा कार्यकर्ते जरी नसले तरी हे जे सामान्य कार्यकर्ते म्हणून मला मदत करते. आणि फळी निर्माण करण्यासाठी मी आता स्वतंत्र फिरतोय, त्याच्यासाठी मी फिरतोय. आमच्या सदिच्छा तुमच्या पाठीची पत्रकार म्हणून आणि माझी एक कार्यकर्ते म्हणून सुद्धा आम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये जाऊन एक सपोर्ट घेतो किंवा 50, 100, 200 मला सहाय्य द्या, तुम्हाला वाटत असेल मला साहेबांनी उमेदवारी द्यावी, तर मला चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणी भेटलेला आहे. माझे वकील बंधू सुद्धा सर्व जाती धर्माचे, त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला जर दिली
कारण आमच्या वकिलांचे सुद्धा प्रश्न आहेत. आज महाराष्ट्रातल्या वकिलाला म्हणजे आता 12 जिल्ह्यात जुरिडिक्शन आहे. त्यांना असं वाटतं की एन एल जाधव जर तिकीट दिलं तर आम्हाला आमच्या वकिलांचे प्रश्न आहेत. आमच्या ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्टची आमची मागणी आहे. पुन्हा ॲडव्होकेटला स्टायपंडची मागणी आहे. माझ्याद्वारे जर त्या ठिकाणी जर एंट्री मिळाली तर त्यांची सुद्धा इच्छा आहे की इव्हन मला जवळजवळ 200-300 वकिलांनी जर मला तिकीट मिळालं आपल्या मतदारसंघात स्वतःच्या गाडीने खर्च करून येऊन ते प्रचार करणार अशा पद्धतीने त्यांनी मला हे केलेलं आहे. त्यामुळे माझा प्रयत्न प्रत्येक गावामध्ये जाऊन एक आपल्या विचाराचे अजून काही नवीन कार्यकर्ते उभा करून त्यांची फळी निर्माण करण्याचा निश्चितच माझा त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे आणि तो राहणार. तुम्ही सांगितलं ते सगळं जवळपास 99% सगळ्यांना माहिती. हो. आता तुम्ही उमेदवारी अर्जाची जी मागणी तुम्ही पर्सनल जाऊन केली, हा तर त्याला त्याला साहेबांनी रिस्पॉन्स दिला असं तुमचं मत हा. आहे. पण जर समजा मतदानाचा विचार केला, हा. मतदारसंख्येचा, हो. तर आष्टी सोडून पाटोद्याला साहेब तिकीट देण्याची मानसिकता आहे. हा मी त्याचं तुम्हाला मी सांगतो. कारण तुम्ही सगळे माझे बंधू आहेत आणि मला खोटं बोलायचं विषय नाही. त्याचं कारण असं आहे की लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर मी आणि आमचे मित्र राम खाडे ज्यांनी ह्या आष्टी मतदारसंघामध्ये मंदिर आणि मस्जिदच्या जमिनी संदर्भामध्ये एक ऑफेन्स रजिस्टर त्यांच्याद्वारे झाला ते मी त्यांचं वकील आहे. तर पवार साहेबाला भेटायला गेल्यानंतर कारण आम्ही नेहमी जातो आणि साहेबांनी स्वतः विचारलं की बाबा आता आष्टी मतदारसंघामध्ये कुणाला तिकीट द्यायचं. स्वतः राम खाडे यांनी असं म्हणले की बाबा साहेब ओबीसी मध्ये द्यायचं असेल तर मी इच्छुक आहे आणि तुम्हाला ओपन म्हणून द्यायचं असेल तर एन जाधव साहेबांना द्या. त्यानंतर ठीक आहे साहेब म्हणले बाबा तुम्ही जो हे अर्ज वगैरे आहे तुम्ही योग्य त्या ह्याच्याकडे म्हणजे प्रदेशाध्यक्षाकडे वगैरे द्या. त्यानंतर मी दुसऱ्यांदा साहेबांना दिल्लीला भेटायला गेलो आणि दिल्लीला भेटायला गेल्यानंतर मी साहेबांना अशी वस्तुस्थिती सांगितली की बाबा साहेब तुमच्या सर्वांनी 18 महिन्यासाठी कैलासवासी लक्ष्मणताच्या जाधव यावेळेस आमदार झाले. शिरूर पाटोदा मतदारसंघामध्ये तुम्ही जर मला तिकीट दिलं तर ही जी मी सांगितलेली हे सगळं त्या ठिकाणी होऊ शकतं. तर पवार साहेबांनी मला बाकी काही WH क्वेश्चन न विचारता स्पष्ट सांगितलं तुम्ही आतापर्यंत अर्ज का दिलेला नाही. त्यामुळे तुम्ही 27 तारखेला आदरणीय जयंत पाटील बीडला येणार आहेत त्यावेळेस तुम्ही तिथे अर्ज द्या. आणि मग मी ताबडतोब त्यांना अर्ज दिलो. त्यानंतर आमचे जे काही सहकारी आहेत जे आता नवीन आमच्या पक्षामधले महबूबभाई असतील, राम खाडे असतील किंवा आणखीन एक दोघं तिघे असतील आम्ही आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना औरंगाबादला भेटलो आणि त्यांना विनंती केली की साहेब आम्ही नवीन लोक आहोत. तुम्ही आमच्या नवीन लोकांचा सर्वे करा आणि त्या सर्वेमध्ये ज्या मतदारामधून चांगला सर्वे येईल तुम्ही त्याला तिकीट द्या. मलाच द्या असं आमचं काही म्हणणं नाहीये आणि तुम्ही ज्याला द्याल तिकीट त्याचं आम्ही काम करू अशी भूमिका आम्ही पक्षाकडे मांडलेली. त्यामुळं आज पक्षाकडून जी काही नावं आलेली आहेत चार बार तर ते कुणाचे आले तर आम्हाला सुद्धा त्याची काही खात्री नाही म्हणजे माहिती नाही. पण आमचे नाव त्याच्यामध्ये निश्चित आहेत त्या सर्वेमध्ये पत्रकार म्हणून तुम्हाला पण माहीत असेल. आणि तो सर्वे जर इलेक्टिव्ह मेरिटवर जर चांगला गेला माझा मला देतील. आणखीन कुणाचा चांगला गेला तर त्याला देतील. परंतु पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्याला त्याला तिकीट देतील त्याचा मी प्रचार करणार आहे. मी काय बंडखोरी वगैरे काय करणार. तुम्ही तुमची बंडखोरी होणार नाही याची दक्षता पाळली. हो. पण आष्टीतून जर तुम्हाला तिकीट मिळतं आष्टीतून बंडखोरी होईल. हा नाही आष्टीतून काय माहिती का माझ्या पक्षातून होणार नाही. म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडून जे कारण आम्ही सगळे नौखेच उमेदवार आहेत. आमच्या नौखे उमेदवारापैकी कुणी आजी माझी नाही कुणी करोडोपती नाही एक्सेप्ट दरेकरणारा सोडलेलं. पण दरेकरणारा मी बिचारी काही करोडोपती नाही. त्यांनी प्रामाणिकपणे समजा साहेबांचं काम केले त्यांचा अधिकार आहे मागायचा. प्रत्येक महबूबबाईचा अधिकार आहे कारण महबूबबाईंनी सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाने खूप साथ दिलेली. समजा साहेबाला वाटलं त्यांचं इलेक्ट्रॉनिक मेरिट आहे त्यांना पण देऊ शकतात साहेब किंवा साहेबाला वाटलं की आपल्याला मुस्लिमला प्रतिनिधी द्यायचे म्हणून आमचा पक्ष विधान परिषदेवर त्याला संधी देऊ शकतात किंवा त्यांनी नाही दिली तरी आम्ही सुद्धा त्यांना म्हणू शकतो की ज्या आम्ही हक्काने म्हणू. कारण जसं ज्यावेळेस अब्दुल्लाला संधी आली होती त्यावेळेस खरं पाहिले तर आपले संदीप भाई क्षीरसागरला अध्यक्ष करणार होते. परंतु त्यावेळेस म्हणजे त्या हिशोबाने मग तत्कालीन नेतृत्व असणारे आपले अण्णा आणि यांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही वकील साहेबाला दिल्लीला पाठवा. तुम्हाला सगळं माहिती पेंटर इक्बाल साहेब आणि आमचे वडील त्यावेळेस गेले आणि आमच्या वडिलांनी साहेबाला आठवण करून दिली की साहेब तुम्ही मुस्लिम समाजाला या वेळेस या सभेमध्ये एकदा असं आश्वासन दिलं होतं तुम्हाला हे करू म्हणून आज आमच्या पाठोदा तालुक्यात लाल किल्ल्याची गाडी भेटत असेल गरीबाचं पोरग आहे चांगलं द्या त्याला संधी म्हणून त्यावेळेस सय्यद अब्दुल्लाला त्या ठिकाणी संधी दिली म्हणून आपल्याला मिळालं. म्हणून काय म्हणून आज आमची अशी भूमिका आम्ही तर काय पवार साहेबांचे एकनिष्ठ पाहिजे. उद्या दगडाला जरी दिलं म्हणजे
म्हणण्याचा अर्थ एक अतिशयोक्ती ती तसं बोलणं, पण ते ज्या उमेदवारांना देतील तेच आम्ही करणार आहे. त्यामुळे आमच्या पार्टीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पार्टीमध्ये कुणीही बंडखोरी करणार नाही. आम्ही एकत्रच एकमेकाला साथ देऊन त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार. दांडेकर समितीच्या अहवालानुसार कृष्णा खोरे आणि गोदावरी खोरे किती विकास साधला गेलाय आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं दांडेकर समितीचा पूर्णतः अहवाल राष्ट्रीय मान्य नाही झालाय नाही, राष्ट्रीय आता मतदारसंघात मान्य झालाय. नाही, दोन गोष्टी आहेत. काय माहिती काय, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय की ज्या वेळेस आपला नागपूर करार झाला, नागपूर पॅक्ट झाला म्हणतो 1948ला 17 सप्टेंबर 1948ला आपण हैदराबाद महाराष्ट्रामध्ये विलीन झालो. त्यावेळी ज्या काही यशवंतराव चव्हाण आणि त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री असताना ज्या काही महाराष्ट्रात विलीन होत असताना मला वाटतं गोविंदभाई श्राफ आणि त्या काळातले आपले जे काही नेते होते हैदराबादचे, त्यांनी ज्या काही करार केला गेला त्या करारामध्ये काही अटी होत्या. त्या अटीप्रमाणे आपल्याला काही काही गोष्टी समजा फॉर एक्झाम्पल हायकोर्ट आहे हायकोर्ट आपलं इस्टॅब्लिश झालं. त्यानंतर समजा तुम्हाला सांगतो 371 आर्टिकल आपल्याला आहे की ज्याला आपलं मागासपण दूर करण्यासाठी एक जसं आपलं मराठवाडा हे कोणतं मंडळ ते दिलं आपल्याला म्हणजे द्यायला वेगवेगळे आहे. परंतु आज त्याचं काहीच काम नाहीये. त्या तसा जर विचार केला तर मराठवाड्याचा जो बॅकलॉग जो आहे तो पाण्याचा असो, दांडेकर समितीचा तुम्ही म्हणतात तो असो, म्हणजे इरिगेशनचा असो आणि तो अजून भरून निघलेला नाही. आता उदाहरणार्थ काय की आता कुंटेबळ धराव वास्तीचा 2010ला त्याचं काम सुरू झालं. आज 14 वर्ष झालेले 3 टप्प्यामध्ये त्याचं काम सुरू आहे. आज काय झालं की 2013चा लँड ॲक्विजिशन ऍक्ट आला. 2013च्या लँड ॲक्विजिशन नुसार काय की तुम्हाला 4 पट रक्कम मिळते. 2013च्या कायद्याच्या आधी काही नॉमिनल रक्कम असायची शेतकऱ्याला काय. आता तिथल्या शेतकऱ्यांना असा अन्याय झाला की ज्यांच्या 13च्या आधी लँड अक्वायर केले त्याला कमी पैसे मिळाले. मग आता मधल्या काळामध्ये काही अधिकाऱ्यांनी पुढाऱ्यांनी काय केलं, त्या शेतकऱ्यांच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन त्यांच्याच जमिनी खरेदी केल्या आणि त्या 2013 नंतर शासनाला विकल्या, त्याला 4 पट पैसे मिळाले. आणि तो आज फक्त पहिलाच टप्पा इकडचा चालू आहे, अजून 2 टप्प्याचं काम तिथं होणार आहे. आता ठीक आहे, राजकीय त्याच्यामधल्या गोष्टीवर मला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही, पण परवा आदरणीय जयंत पाटील साहेबांनी पाटोद्याला आणि निवडणुकीमध्ये लोकसभेच्या ह्याला सुद्धा त्यांनी म्हणजे स्टेटमेंट केलेलं आहे शिरूरला की बाबा अकाउंटेबल तलाव असो किंवा तुमच्या ह्याला गोदावरीच्या ह्याच्यामधून सुद्धा आपल्याला इकडं खूप ज्याला पाठवद्या आष्टी मतदारसंघात पाणी कसं प्रयत्न करता येईल हे त्यांनी टाकलेले. आता दांडेकर समिती वगैरे जे तुम्ही स्पष्ट मला हे स्पष्ट विचारलं तर माझा पण पूर्ण त्या दांडेकर समितीचा अहवाल वगैरे मी पण वाचलेला नाही. कारण मी पर्यंत आता एक राजकीय क्षेत्रात जायचं म्हणून त्याचा अभ्यास वगैरे केलेला नाही, मी मान्य करतो. पण पुढच्या वेळेस आता राजकारणात पडत असताना मला पण ह्याचा सगळा अभ्यास करावा लागेल. आणि आपल्या भारतीय राज्यघटनेने जे आपल्याला 371 आर्टिकल दिलेलं आहे मराठवाड्यासकट बीड जिल्हा व आपल्या आष्टी मतदारसंघामध्ये जे काय काय राहिलेलं आपल्याला आहे काय करता येईल. मला जर पवार साहेबांनी संधी जर दिली तर या भागाच्या प्रतिनिधी म्हणून जर मी निवडून आलो तर निश्चितच हे प्रश्न मी सोडवण्यासाठी प्रयत्न केला. रनिंग आमदार तिथं उमेदवार दिलंच आहे असं त्यांचा आदेश. तर वारं जसं उफाळणं ही तुतारी जर तसं काय झालं की पूर्वीचे आहे तर तुम्ही काय तुमची भूमिका काय आहे? मुळात माझ्या सृष्टीवरून ह्याच्यावर आमच्या सर्व ज्या आमच्या इच्छुक उमेदवारांचा विश्वास आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार हे आयात उमेदवार घेणार नाहीत आमच्या पक्षामध्ये. कारण आयात उमेदवार घेणार नाहीत म्हणजे एक तर त्यांनी नवीन उमेदवार संधीचे ठामपणे सांगितले. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, आम्ही जरी पक्षाबरोबर एकनिष्ठ राहिलो तरी माझं असं परसेप्शन आहे किंवा मला असं वाटतं की जनताच हे मुळात जुन्या लोकांनी म्हणजे आता फॉर एक्झाम्पल लोकांची भावना मला ओळखता येते. तुम्ही पण पत्रकार आहेत, म्हणजे समजा आपण आपल्या घरातलं एकदा फर्निचर जुनं झाले म्हणून काढून टाकायचं ठरवलं जनतेने तर त्या फर्निचरचा विचार परत काय होणार नाही. आता नवीनच फर्निचर आणायची जनतेच्या डोक्यात आहे.